चला मॅचच्या दिशेने वळतोय. गोलंदाजी मारवरती आपण हिमांशूला पाहतोय. पहिला चेंडू कट केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये श्री गणेश होतो एकेरी धावेने. ओ हो बॅट का किनारा. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळला. पहिला ब्रेक थ्रू. कमॉन डीजे. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करता 2. हलक्या तीन चेंडूला ऑफ साईडला वेगाने चेंडूवर गती गेले होते पण चेंडूचे सिंगल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करता 3. ओ हो पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते ना. 4 धावा. टॅपच्या सरने चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हो चेंडूवरती नाही गेले. स्वतःला थांबवलं गेलं. चेंडू आतमध्ये पडला तर सिंगल कंप्लीट. बघा या काही गोष्टी अशा क्षेत्ररक्षण करताना चेंडूवरती स्वतः जाणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. पण चेंडूवरती स्वतःला न्यायचं. चेंडू आतामध्ये कडे करायचं. सिंगल रोखण्याचा प्रयत्न नाही केला गेला. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफळ करती. टपाबळा नंतर चेंडू आतमध्ये डिफेन्सिव्ह पद्धतीने स्टेटला स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला फील्ड केले गेले नाही. सुनील वेगीने आले. षटकाची समाप्ती. धावफळ करती. धावा 5. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. नवीन गोलंदाज हर्ष. पहिल्या षटकाची समाप्ती. येस काल क्षेत्ररक्षणाचा नजारा मोरेगाव चॅलेंजर जय्या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहे. त्यांच्या सुद्धा सहर्ष स्वागत. चेंडू जातो मर्यादित रेषेच्या खूपसा बाहेर. असून एक गडीपात. कमॉन डीजे. थँक्यू 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 थँक्यू. बघा ज्या प्रकारे आपण टॉससाठी आले होते तिकडे थोडासा उल्लेख केला होता की आमच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरुवात कशा प्रकारे करताय. 5 धावा धावफळ करती. गोलंदाजी मारवरती हर्षला पाहतोय. फुलटॉस चेंडू ऑफ साइडला चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू. बघा जयेश पाटील मोरेगाव चॅलेंजचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वारंवार कालच्या दिवसाने खूप प्रभावित केलं होतं. त्याचं सुद्धा या पांडवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. ऑफ साइडला. ओहो क्षेत्ररक्षण आहे. बरेच होते त्या दिशेने चेंडूला फील्ड केले गेलं. डॉट चेंडू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करता 9. 3 चेंडू. नोचा इशारा. फेकी. ओहो स्वतःला थांबवलं गेलं. सिंगल नाही रन दिली. फक्त 9. एक अतिरिक्त धाव धावफळकामध्ये ऍड होतील. 10 धावा धावफळ करती. बघा कालच्या दिवसाचा जर का विचार केला तर स्वरूप 11चा संघ खूप दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसला. तो संघ सुद्धा क्वालिफाय झाला. त्यानंतर मोरेगाव चॅलेंजरचा संघ तो संघ आपल्याला दुसरा क्वालिफाय होताना दिसला. त्या जर का विचार केला तर तिकडे क्षेत्ररक्षणाचा नजारा खूप चांगला ठेवला होता. लेग साईडला आपण ऑन साईडला सिंगल पण चेंडू डिक्लेअरचा इशारा.
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलका धावा डबल 1-11. बघा जिकडे क्षेत्ररक्षणाचा उल्लेख केला जातो तिकडे चर्चा होती की मग आदर्श रसाळ असतील की यश तांबे. 11 डबल 1-11. यश तांबे असो की मोरेगावची जयेश पाटील असो या तिन्ही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा दर्जा, मग आफताबसुद्धा असेल तिकडे या मोरेगाव चॅलेंजर्समध्ये खेळताना खूप चांगला बॉल द्यायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जशा प्रकारे आपल्या संघाचा सुधारला गेला आहे, मग तिकडे थोडंसं धावफळ करती मोठा धावा वरनं थोडंसं कठीण होतं. आणि स्वरूप इलेव्हनचा जर का विचार केला तर पराभूतसुद्धा फक्त मोरेगाव चॅलेंजर्स या संघाकडून त्यांना मिळाली होती. तर 4 विजयी संघ घेऊन तो संघसुद्धा क्वालिफाय होताना दिसला. डबल 1-11. उलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलका धावा डबल 1-11. मग 9 नंतर अतिरिक्त धावा सुद्धा वाढत येतात, तर कमबॅक सुद्धा केला जातोय. याच कमबॅकचा उल्लेख केला जातो गोलंदाजी मार्गवरती ती कशा प्रकारे एक्स्ट्रा चेंडू हाताळले तर फुल टच चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला सुनील वेगाने चेंडूवरती साईपर्यंत मंतपचा बॅकन. दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलकर धावा, बॉल टू बॉलचं इक्वेशन 12 धावा. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. साहिल नवीन गोलंदाज, मागच्या मॅचचा हिरो. ओहो, डब्बा पडल्यानंतर चेंडू मध्ये थोडासा मागून आला गेला, पण पंचांचा वाईटचा इशारा. 13 धावा धावफलकावरती. ऑनसाइड लाल त्याने गेलं. साहिल वेगाने चेंडूवरती फेकी करेपर्यंत 1 रन कंप्लीट. बघा 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. इथून जर का विचार केला तर माही इलेव्हनचा संघ सुद्धा खूप चांगली कामगिरी करतोय, कारण की चौकानंतर कशा प्रकारे सिंगलला महत्व द्यायचं. तर लेफ्ट हँडर बॅटर साहिलने आपली सुद्धा पोझिशन चेंज केले. पहिला राऊंड द विकेट होता, तो ओव्हर द विकेट घेऊन अडकण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडरला आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट थोडंसं आता कशा प्रकारे कोणता चेंडू हाताळला जाईल हेही पाहावं लागेल, कारण की जेव्हा बॅट्समॅन चेंज होतो लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असं थोडंसं गोलंदाजाचं बॉल ऑफ साईडला. यस यस, सिंगल नाही, सिंगल नाही, सिंगल नाही, डॉट चेंडू. बघा याच गोष्टीचा उल्लेख केला जातो. लूज स्कोरिंगचे जेव्हा मॅचेस असतात, ग्राउंड थोडंसं छोटं असतं की चेंडू हातामध्ये जर का कलेक्ट गेला तर सिंगल थोडंसं कठीण होते. हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू हातामध्ये हाताळला होता. बघा हा कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल तर अशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल. याच गोष्टीचा उल्लेख केला गेला की पहिल्या मॅचमध्ये आपण साहिलला खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर फलंदाजी करताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन स्वतःला एंड मुवमेंटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवलं MC संघासमोर खेळताना आणि संघाला विजयी मिळवून दिली. ऑफ साईडला हो तेजस स्वतः कर्णधार स्वतः ओनर सायशा 11 यांच्या हातामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि चेंडूला कलेक्ट केलं गेलं. चेंडूला कलेक्ट केलं गेलं तर सिंगल थोडंसं कठीण होते. 15 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केले, शहराचा वेध घेऊन चेंडू अडला फेकी वरच्या हँड वरती. हो यस, पंचांकडे अपील, दिवेशचं बोट हवेत, धावचीच्या रूपात घडी बाद. कमॉन डीजे. थँक्यू 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 थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावकडे धावा 15. बघा यष्टीरक्षक यश सुद्धा तिकडे स्वतःला सज्ज ठेवलं होतं. यशने सुद्धा चेंडू जर का त्याच्यापुढे फेकी गेली लगेच यष्ट्यांवरती आदळला आणि यशला सुद्धा आपण खूप दिवसानंतर सायशा 11 मध्ये खेळताना पाहतोय. जशा प्रकारे उल्लेख केला होता की प्लेइंग 9 मध्ये थोडेसे बरेच काही चेंजेस दिसलेत सायशा 11च्या. तर चेंजेस ज्या संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं दाखवण्याचा प्रयत्न ओमसाई मोनेलपाडा असू दे त्या संघाने सुद्धा करून दिला. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला जे चान्स मिळतो चान्सला ग्रॅब करायचं आपल्या संघासाठी. यशला आपण खूप दिवसानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना यष्टीरक्षकाची भूमिका निभवताना पाहतोय. हो, शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिला, आत येण्याचा चेंडूचा प्रयत्न होता पण थोडासा डाव्या यष्ट्यांच्या लांब लेफ्ट हँडर बॅटरला आपण पाहतोय. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू नेटवरती, षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही. तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलकावरती धावा. 16. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला.
गुडघ्या बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी विषय कंटिन्यू बोलले थँक्यू बॉलर नेम राज सहीशा 11 करण्यात आलं बॉलर नेम सागर बघा जे नाव तुम्ही पहिला देता तेच नाव द्या इथून थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं जाईल टेक्निकल टीममध्ये हां इथून जर का कॅल्क्युलेशन एंडिंगला केलं तर आम्ही थोडंसं मग टॉप 6मध्ये आम्हाला थोडंसं अडथळा निर्माण होऊ शकतो की 2 गोलंदाज एकाच नावाचे नाही घेऊ शकत एक गोलंदाज 2 नावाचे नाही घेऊ शकत येस समाशावी दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलका धावा 18 थोडासा संघ मागे येताना दिसतो एका चौकानंतर अतिरिक्त धावा आणि थोडासा संघ स्टेबल होता पण आता माई 11 थोडंसं मागे इथून जर का एखादा मोठा फटका आला ऑन साईडला हो या जशा प्रकारे मोठ्या फटकाचा उल्लेख केला चेंडू निघून जातोय सीमारेषा पार कमांड डीजे थँक्यू तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकर धावा 22-22 22 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात येस चेंडू हातात आणि यष्टीरक्षकांनी कॉल देऊ नका याची सुद्धा नोंद घ्यायची आहे तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकर धावा 22-22 22 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात स्टेटच्या दिशेने आता आमचं सर्व काही डीबीएनची टेक्निकल टीम कार्तिक मंगळावरती पंच सुशांत पाटील सर चेक करतील येस अंपायरने डिसिजन दिला आउट आहे धावफलका धावा 22-22 बघा जो डिसिजन दिला जातो त्या डिसिजनला ॲक्सेप्ट करा कारण की एकच कॅमेरा आहे प्लीज आर्ग्यू बघा 22 धावा धावफलकर लगावल्या गेल्या एका कॅमेऱ्यामध्ये ज्या प्रकारे कॅप्चर केलं गेलं अंपायरने येऊन वरती पाहिलं गेलं आयोजन कमिटी दिवेश मैदानाच्या आतमध्ये आहेत बघा अंपायरचे जे डिसिजन असेल आणि आयोजन कमिटीचे जे डिसिजन आहे त्याला ॲक्सेप्ट करा
बघा माही 11 कर्णधाराने ना बाकीच्यांनी डगआउटमध्ये ताबा घ्यायचा. कर्णधारा तिकडे असू द्या, आयोजन कमिटीसमोर सूचना साधण्यात येईल. माही 11 तुम्ही जे प्लेयर्स आहेत तुम्ही डगआउटमध्ये, एक कर्णधार राहा, एक कॅप्टन राहा फक्त प्लीज, एक कॅप्टन राहा. हां प्लीज, नाही तुमचा एक कॅप्टन राहू द्या बोलायला तिकडे, एक कॅप्टन राहू द्या. साईशा 11 कर्णधार राहायचं आहे. त्यांचा प्लेयर अंपायरला आईला अंपायर करे, पेनल्टीचा अंपायर करे. बघा प्लीज तिकडे कॅप्टन्स अँड आयोजन कमिटी असेल अँड अंपायर डिसिजन असेल, जे काही डिसिजन असेल त्यांना ॲक्सेप्ट करावं लागेल. कारण की बघा इथून एका कॅमेऱ्यामध्ये सर्व काही कॅप्चर करणं थोडंसं कठीण आहे. आपण सुद्धा क्रिकेट खेळतो, तर जे काही आयोजन कमिटीचं डिसिजन असेल ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि इथून तो कॅमेरामॅनची पोझिशनची स्टँडसुद्धा तो सुद्धा थोडासा चुकीचा होता. इथून डीबीकिनच्या टेक्निकल टीमने सुद्धा सांगितलं होतं. आणि मैदानाचा दाबा जास्त आहे, तर चारी बाजूनी ते पॅक केलं गेलं आहे. त्या कारणास्तव कॅमेऱ्यामध्ये तो बॉल कॅप्चर करणं थोडंसं कठीण होता. जितकाही कॅप्चर केला गेला, आयोजन कमिटी अँड आमचे ऑफिशियल अंपायर सुशांत पाटील सर डिस्कस करतील. कर्णधारांनी राहायचं आहे. येस 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 माही 11 प्लीज आर्ग्युमेंट करू नका. तुमचा प्लेयर आतमध्ये आला होता 2 रनची. येस बघा काही स्पर्धेचे नियम असतात. तुमचा प्लेयर पहिला जेव्हा चौका दाखवण्यासाठी सर आतमध्ये आला होता तेव्हाच त्या गोष्टीसाठी अपील केलं गेलं होतं, पण डिसिजन पेंडिंग होतं म्हणून त्याच्यासाठी आर्ग्युमेंट देऊ. बघा अंपायरशी बोलून घ्यायचं आहे. चार चेंडू 26 रन नंतर 26 झाल्यात ते नंतर लास्टला. चार रन. ऑन साइडला हो हो डब्बा पडल्यानंतर चेंडू मध्ये उडाला, सरळ चेंडू निघून जाते सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू 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 थँक्यू. इथून अडचणी वाढतील. 30-30. सुशांत पाटील सर मॅचला स्टार्ट करायचंय. सुशांत पाटील सर मॅचला तुम्ही स्टार्ट करायचंय. बघा आपण सर्वजण क्रिकेटचा सामना घेतोय. मॅचच्या दिशेने आपण वरती शेवटचा आणि अंतिम चेंडू. 30 धावा धावफलकाधी लगावल्या गेल्यात. हो यष्टा दाखवल्या गेल्यात आधीच आतमध्ये पोझिशन.
मोठा फटका सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर 30 वरती धावफलक स्थिरावलं गेलं. बघा लक्षात द्यायचं आहे 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 30 नंतर 2 रनची पेनल्टी आहे तिला मायनस केलं जाईल म्हणजे 28चं धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. 29 इज अ टार्गेट. बघा दोन्ही संघांना विनंती आहे. बघा कशा प्रकारे अपील केले होते. तिकडे डिसिजन पेंडिंग होतं. एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये आला होता तर पेनल्टीसाठी अपील केलं होतं आणि सायशा 11नी जे डिसिजन ॲक्सेप्ट केलं त्यांचेसुद्धा आभार असतील आणि माही 11 तुमचेसुद्धा आभार असतील. तुम्हीसुद्धा ती पेनल्टी ॲक्सेप्ट केली गेली. बघा क्रिकेटचा सामना आहे. थोडासा सामन्यामध्ये गरमागरमट होऊ शकते आणि एक कॅमेराने स्पर्धा यूट्यूब लाईव्हमध्ये कॅप्चर केली जाते. थोडंसं पेनल्टी अशा प्रकारे होते की मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र आधीच आले होते. जिकडे चेंडू दाखवण्यासाठी राजेंद्र मधीच आले होते त्यासाठी 2 रनची पेनल्टी लागली होती. बघा नेक्स्ट मॅचच्या दिशेने वळतोय. दोन्ही कर्णधारांनी टॉस्को बॉक्समध्ये यायचं आहे. MCC विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. येस स्वप्नात आहेत. टॉस्को बॉक्समध्ये यायचं आहे. MCC विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. गोलंदाजी मारवरती प्रथमेश. दोन्ही कर्णधार बघा 30 धावा धावफलकावरती लगावला गेला तर 2 रनची पेनल्टी होती. 2 मायनस केले गेले तर 28 धावफलकावरती तर 29चं टार्गेट असेल. 29 इज अ टार्गेट. MCC कर्णधार टॉस्को बॉक्समध्ये जायचं. एकाने टॉस करून घ्यायचा. पहिला चेंडू ऑफसाईडला कट केलं गेलं. सिंगलसाठी श्री गणेश होतो एकेरी धावेने. मग इथून जर का विचार केला थोडं मोठं धावफलक आहे म्हणजे याच्यावरती चेस करणं थोडंसं ग्राउंडवरती आपण मॅच पाहायला थोडंसं कठीण. पण पहिल्या मॅचमध्ये सायशा 11 संघ चेस करताना खूप चांगलं बॉल टू बॉलचं इक्वेशन होतं त्याला चेस केलं गेलं. तिकडे सुद्धा गोलंदाजीसुद्धा जर का विचार केला गेला तर एक्स्ट्रा शेवटच्या गोलंदाजांनी जे हाताळायच्या नव्हता त्या कारणास्तव पराभूतसुद्धा स्वीकार करावी लागली होती MCC आणि सायशा 11 विजयी ठरला होता. ओहो नोचा इशारा. अंपायर फक्त नो आहे ना. फक्त नो. ओके म्हणजे यष्टीरक्षकांनी चेंडूला पकडलं गेले. 3 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा सॉरी. ऑफसाईडला बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4. नाणेफेकीचा ओव्हाळ. ओहो कशा प्रकारे काय घडलं गेलं. पंचांचं बोट हवेत. सिंगल नव्हती तिकडे सिंगल चोरण्याचा प्रयत्न. चेंडू वरच्या हँडवरती फेकी गेली. नोचा थँक्यू. बघा नो चेंडू होता त्या 9 वरती 1 धाव अशी झाली होती पण 9+1 वरती करण्याचा प्रयत्न होता. 5 चेंडू 5 धावा. इथून म्हणजे विचार केला तर मागच्या मॅचच्या हिरो साहिलला मैदान सोडावं लागलं म्हणजे एक मोठा ब्रेक थ्रू. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा. अक्षय 11 डोंगरपाडा नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग. येस आधी मयुरेशला विचारलं जातं. चिनूला आधी विचारलं जातं की काय घ्यायचं आहे कारण की चिनूचा बॅटिंग परफॉर्मन्स कसा आहे त्या प्रकारे डिसिजनवरती चर्चा करून ते डिसिजन घेतलं जातं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 5 धावा. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. बघा 15 मिनिटाचा अवधी आहे याची सुद्धा नोंद घ्यायची. दोन्ही संघांनी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवशी 6 संघ खेळत आहेत
त्या 6 संघांनी याची सुद्धा नोंद घ्यायची. त्या 6 संघानंतर टॉप 6च्या मॅचेस सुद्धा संध्याकाळी सुरुवात होईल. तेव्हा सुद्धा आपण पाहणार आहेत कोणता संघ पांडवा चषक. पुन्हा एकदा नो चेंडू. ओ यस नोचा कॉल आता थांबवलं गेलं. बघा एक्स्ट्राचा कुठेतरी मागच्या मॅचमध्ये सुद्धा उल्लेख केला गेला होता की माही 11 नवीन बॅट्समॅन तुझ्या टीमचा नाव सांग. 6 धावा ऑफसाईडला कट केले गेले. षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 7. कट केले गेले चेंडूला सिंगल. येस 2 स्टंप पाहतोय आपण. त्याच्या आतमध्ये चेंडू बाहेर जाऊन लागला तर नोट आउट असणार आहे. 2 स्टंपच्या बाहेरून जर का आतला नेटवरती तर आउट असणार आहे. 8 धावा धावफलकर. हलक्या तरी चेंडूला ऑफ साईडला कट केले गेलं. पुन्हा एकदा 9 धावा धावफलकर. ती बघा कशा प्रकारे सिंगलला महत्व दिलं जाईल. 29 ऑफ साईडला फटका. चेंडू निघून जातो हाताकडून सरळ सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू 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 थँक्यू. 3 चेंडू आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 13. ओहो आता ऑन साईडला कट करण्याचा प्रयत्न. येस आमचं पंचांचं बोट सुद्धा हवेत. अजून एक ब्रेक थ्रू. एक मोठा आदरा ज्या खेळाडूकडून आशा होती. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आला होता. तो आता मैदान सोडताना दिसतो. हिमांशू बॅक टू द डिपार्ट. कमॉन डीजे. नवीन बॅट्समॅन आपण परेशला पाहतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13. थोडीशी परिस्थिती स्थिरावली गेली होती पण त्यानंतर एक मोठा आदरा. खुलवा टप्प्यात चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 14. 1 4 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकर लगावल्या गेल्या आहेत. हलक्या त्याने ऑफ साईडला कट केले गेले चेंडूला सिंगलसाठी. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. चिमडी 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 आणखी तू आहो रात्री आणखी नवा कंटिन्यू वाजवली. आहो रात्री आणखी नवा कंटिन्यू वाजवली. बघा मागच्या मॅचचं इक्वेशन एमसी संघासमोर होतो. साईशा 11 त्याच परिस्थितीत आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात आली ऑफ साईडला. 16 धावा धावफलकर. आता 11-13चं समीकरण. इकडून कोणता खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून मोठा फटका येईल. हा एक्स्ट्राची वाट वाहिली जाईल. सिंगल. बघा या षटकावरती कुठेतरी अवलंबून असेल की सामना कोणत्या दिशेने होते. हे काय महत्त्वाचं षटक आहे की तिसरं षटक नेहमी महत्त्वाचं असते. ओ हो टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. यष्टीरक्षक थोडीशी साथ नाही मिळाली. चेंडू सिंगल डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसला. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 17. इथून कोणत्या संघासाठी खतरा निर्माण झाला हे पाहावं लागेल. 17 धावा धावफलकर लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केले. बघा सिंगलला जास्त महत्त्व दिलंय. मॅचला किती लांबवलं जाईल हेही पाहावं लागेल. इथून जर का विचार केला माही 11 संघ मॅचला लांबवलं म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचला खेचण्याचा प्रयत्न माही 11चा असेल. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर साईच्या 11 संघ मॅचला सिंगलचा रूप देऊन ऑन साईडला फटका चांगला. कल्पेश चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 रन कंप्लीट. इथून परेश आपण पाहतो त्याच्या बॅटमधून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 19 धावा धावफलकर. 2 चेंडू 2 महत्वाचे चेंडू. इथून जर कोणाच्या बॅटमधून मोठा फटका येईल हेही पाहावं लागेल. ओ यष्टीरक्षक ओहो स्वतःला थांबवलं गेलं. इथून सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता पण स्वतःला थांबवलं गेलं. इथून जेवढे डाऊट होतील तेवढे डोकेदुखी असतील.
डॉट येणार, डॉट दोघेदुघी ठरणार. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावर धावा 19. शेवटचा आणि अंतिम चेंडू माही 11 संघ चांगला कमबॅक करून दाखवते बघा. जशा प्रकारे उल्लेख केला होता की तिसरं महत्त्वाचं षटक मॅचला वळण देणारं षटक असतं. कोणत्या दिशेने मॅच जाते हेही पाहावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न सुशांत पाटील आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. इथून जो डॉट आला होता त्या डॉटला भरून सुद्धा गणेशने दिलं. म्हणजे इथून आता परिस्थिती बदलताना इथून जर का कशा प्रकारे इक्वेशन होतं, इथून जर का एखादा चौकार आला तर बॉल टू बॉलचं इक्वेशन झालं असतं. पण आता इथून जर का एका मोठ्या फटकानंतर थोडंसं एकनी पुढे असेल साईशा 11 हेही पाहावं लागेल. पण त्या चौकार येण्याच्या नादात जर का डॉट झाला तर हेही पाहावं लागेल. शेटच्या दिशेने फेकी वरच्या हँडवरती फेकी वरच्या हँडवरती फेकी मेदी नेकी चेंडू सरळ डायरेक्ट हिट. परेश बॅक टू द पार्ट. कमांड डीजे. जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली कर्जाला गुजरारी हारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आणि सोबत हाय आमची पावर हाय जनता तुम्हाला सोसायचा नाही आमची यारी लय गुंडाट हाय आमची यारी लय गुंडाट हाय आमची यारी लय गुंडाट हाय आमची यारी लय गुंडाट हाय. थँक्यू 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 थँक्यू. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावर धावा 20. म्हणजे इथून जशा प्रकारे इक्वेशन पाहिलं होतं की 6-9चं इक्वेशन आहे. ज्या प्रकारे उल्लेख केला होता की एक चौकारने बॉल टू बॉलचं इक्वेशन आणण्याचा प्रयत्न असेल, पण जशा प्रकारे 6-9 6 चेंडू 9 धावा बॉल टू बॉलचं इक्वेशन आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तो मोठा फटका खेळण्याचा जशा प्रकारे उल्लेख केला होता त्या मोठा फटका खेळण्याच्या नादात जर का डॉट झाला तर तोच डॉट डोकेदुखी धरू शकतो. इथून डोकेदुखी नवीन गोलंदाजला आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव सौरव गौरव येस गौरव आपण नवीन गोलंदाज पाहतोय. थोडंसं चेंज केलं जाते. नवीन बॅटर सुनील चुन्नाला आपण नॉन स्ट्राईक हँडवरती पाहतोय. स्ट्राईक हँडवरती स्वतः कर्णधार तेजस. बघा आता तेजसच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली गेली आहे की मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्वतः जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला मॅच नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कर्णधार आहेत. पहिलाच वरचा चेंडू पंचांचा इशारा. येस तेजसला मैदान सोडावं लागते. कमांड डीजे. डिसिजन थँक्यू. येस पाणी प्यायला येऊ शकतं, बॉल आणायला सुद्धा येऊ शकतं. बघा माही 11 याच गोष्टीचा उल्लेख केला जातो की क्षेत्ररक्षण करताना पाणी प्यायला आणि बॉल आणायला जाऊ शकतात. फक्त डगआउटमधून आतमध्ये नाही येणार. येस सर विवेक पाटील सर चेक करायचे बॉलची हाईट. डिसिजन पेंडिंग अजून थांबायचं. डिसिजन आमचे थर्ड अंपायर विवेक पाटील सर देतील. येस दिलं नो चेंडू. बघा नो चेंडू आला होता. आता इक्वेशन येस हाईटचा नो होता. फ्लाईटचा फ्लाईटचा म्हणजे बॉल सोडण्याचा आणि तिकडे जाऊन रिलीज करण्याचा रिलीज पॉईंट आणि नोच्या पट्ट्या नाही फक्त नो आहे. येस मग इक्वेशन मध्ये बदल. 6 चेंडू 8 धावा. बघा ओहो दिशा चुकली जाते का. येस सुशांत पाटील सर आमच्या दिशेने वळत आहेत. म्हणजे 6 चेंडू 7 धावा. बघा पहिला फ्लाईटचा नो होता. त्यानंतर चेंडू वाईड हाताळला गेला होता. गौरवला कुठेतरी संधी दिली होती माही 11नी, पण त्या संधीचं थोडंसं वय सुद्धा गौरवचे होते. ओपनच्या मॅचमध्ये त्या संधीला त्यांनी प्रयत्न सुद्धा केले होते. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. म्हणजे चान्स दिला होता त्या चान्सला ट्राय करण्याचा प्रयत्न म्हणजे केले होते. नवीन गोलंदाज चेंज केले जाते राजेंद्र. 6 चेंडू 7 धावा. कोणत्या संघाला आहे विजयाची साथ. साईशा 11 का माही 11. एक बिग फाईट मॅच आपण पाहतोय.
ऑन साईडला फक्त डिक्लेअर झोनमध्ये 5 चेंडू 6 धावा. इथून कोणता बॅटर असेल त्याच्या बॅटमधून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल हे पाहावं लागेल. राजेंद्र कशा प्रकारे 5 चेंडू हाताळतात. राजेंद्र सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. 5 चेंडू आणि 6 धावा आणि सुनील यांच्या सुन्ना टी शर्टचा नंबर सुद्धा 6 आहे. इथून माही 11 संघ क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल. हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं. 4 चेंडू 5 धावा, 4 चेंडू 5 धावा. मॅच मध्ये अजून जर का विचार केला तर साईशा 11 विरुद्ध माही 11 एक वीक फाईट आतापर्यंत आपण विचार केला तर सामना दोन्ही बाजूनी आहे. कुलवड टप्प्याचा चेंडूला हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह मध्ये 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये आतापर्यंत एकूण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का कोणत्या चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल. बघा राजेंद्रनी स्वतः जाऊन गोलंदाजी घेतली होती की मी टाकतो आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी करते. 3 चेंडू आतापर्यंत खेळ बाकी आहे. 3 चेंडू 4 धावा. सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे चेंडू बाहेर जाताना दिसला त्या चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धत घेऊन काढलं. 2 चेंडू 3 धावा. इथून 2-3 मध्ये थोडासा गाणं उशीर केला जातो का हे पाहावं लागेल. कोणत्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा ट्राय केला जाईल. सुनील चुन्ना असेल ज्याच्या बॅटमधून मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल. 2 चेंडू 3 धावा. कोणता खेळाडू असेल जो प्रयत्न केला जाईल. 2 चेंडू 3 धावा. 1 चेंडू स्टॉप करा असा कुठे राजेंद्र सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक गेनवरती स्वतः कर्णधार तेजस आडवेकर यांना आपण पाहतोय. फक्त कट केलं गेलं म्हणजे सुनील चुन्नावरती आता दबाव असेल प्रेशर असेल. 1 चेंडू 2 धावा. इथून बघा एक गोष्टीचा उल्लेख केला जातो. राजेंद्र गोलंदाजी करताना लगातार चेंडू जलद गतीने हाताळले. बाहेर जाऊन बॅट चेंज करायची आहे. कोणीही आतमध्ये नका येऊ. तिकडून सुद्धा डगआउट मधून याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 2 धाव. 1 चेंडू 2 धाव. कशा प्रकारे मॅच मध्ये परिस्थिती हाताळते. बघा 1 चेंडू 2 धावा. मॅचला कशा प्रकारे परिस्थितीमध्ये आणलं. 29 धावा. डिफेन्स करण्याचा प्रयत्न माही 11. गोलंदाज शेवटच्या क्षणाला चेंज केलं गेलं. गौरवला जी संधी दिली होती राजेंद्र स्वतः म्हणले की मी आता होतो षटक. 1 चेंडू 2 धावा. सुनील चुन्नामध्ये क्षमता आहे. ऑन साइडला फेकी वेगाने स्टँडवर काढला. 1 धावेने माही 11 संघ विजयी ठरतोय. हार्ड लक. साईशा 11 पराभूत छायात जावं लागते. कॉंग्रॅच्युलेशन माही 11. कमांड डीजे. जय